अरे सत्तेसाठी हे लाचार झाले. मी यांचा डाव मोडला, यांचा टांगा पलटी करून टाकला, यांचा टांगा पलटी केला आणि महायुतीचं सरकार आणलं. महायुतीचं सरकार. बसा बसा. तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत पाकिस्तानचे झेंडे नाचवले. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. अरे हिंदुत्वाचं नाव घ्यायला लाज वाटली पाहिजे. लांडगा वाघाचं कातड पांघरून वाघ होऊ शकत नाही. याला वाघाचा काळीज लागतं. शेर का बच्चा है, शेर का बच्चा. खुलेआम किया. हिम्मत है तुम्हारे में. अरे जनता ने तुम्हारे को दिखाई दिया. जनता ने दिखाया. तुम्हारी जगह दिखा दी. तुम्हाला विधानसभेच्या जागा 100 लढवल्या, 20 जिंकल्या. या पठ्ठ्याने 80 लढवल्या, 60 जिंकल्या, 60 जिंकल्या. अरे तुम्ही काय लढवणार. तुम्हाला भूमिका बदलली. अरे तुमच्याकडे काय हिंमत आहे. तुमच्याकडे काय हिंमत आहे. अरे तुम्ही तुमच्याकडे काय हिंमत आहे. तुमच्याकडे काय हिंमत आहे. अरे खुर्चीसाठी मला बोलू द्या. तुम्ही हिंदुत्वाचे विचार सोडले म्हणून घरकाना घाटका झाले. घरकाना घाटका. इधर कभी नाही, उधर कभी नाही. आणि म्हणून परब साहेब तुमचा इतिहास मला माहित आहे. मला बोलायला लावू नका. मला बोलायला लावू नका. मी बोलत नाही. मी कधीही कमरेच्या खाली वार करत नाही. मला सगळं माहित आहे. अंडी पिल्ली सगळी माहित आहे. कोण कुठे गेला, कशाला गेला हेही मला माहित आहे. हा एकनाथ शिंदे ज्यांनी केलं, खुलेआम केलं. खुलेआम. मी तुमच्या पक्षप्रमुखांना सांगितलं होतं तुम्ही आता शिवसेना आणि भाजप युती करा. मी मुख्यमंत्री होणार होतो. 5 वेळा सांगितलं. का मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमध्ये एवढा मोह झाला. का झाला. का झाला. जे बाळासाहेबांनी सांगितलं होतं करू नका, काँग्रेस बरोबर जाऊ नका, तुम्ही का गेले. मोहापायी, सत्तेसाठी. मग मोह कोणाचा. अरे आम्ही तर सत्तेवर लाथ मारली. आम्ही तर मंत्रीपद सोडलं 8 लोकांनी. तुम्ही सोडणार का मंत्रीपद. आम्ही मंत्रीपद सोडलं 8 मंत्र्यांनी. आम्हाला काय माहित होतं की आम्ही काय होणार आहे आमचं. आणि म्हणून आम्ही एकतर लढून जिंकू किंवा एकतर लढून शहीद होऊ असं म्हणून आम्ही लढलो. तुम्ही आम्हाला काय सांगताय. आणि म्हणून परब साहेब तुम्हाला तुमचा माझा काय वाद नाहीये. पण तुम्ही एकच आहे. जे बोलाल की तुम्ही नोटीसला जाऊ घाबरून पळाले, हे पळाले, ते पळाले. आतलं मला सगळं माहित आहे. कुणाची नोटीस थांबवायला काय काय केलं सगळं मला माहित आहे. त्याच्यावर तुम्ही जाऊ नका. तुम्ही फक्त बघा. मी तुम्हाला काय म्हणालो नाही. सभागृहामध्ये तुम्ही देखील काहीतरी बोलला होता असं मी बोललो. काय कशावर. छळ झाला. बाळासाहेबांचे विचार सोडले. खुर्चीसाठी औरंगजेबाचे विचार धरले आणि खुर्ची मिळवली यांनी. आणि म्हणून या सरकारमध्ये तुम्हाला या हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाहीये. आणि म्हणून बाळासाहेबांचे ज्यांनी विचार सोडले खुर्चीसाठी तुम्ही 2019 मध्ये सत्ता मिळवली. काँग्रेस बरोबर जाऊन तुम्ही काँग्रेसमध्ये जाऊन सत्ता मिळवली आणि बाळासाहेबांचे विचार सोडले, औरंगजेबाचे विचार स्वीकारले. आणि म्हणून तुम्हाला बोलायचा अधिकार काय. अरे तुम्ही यांना आतमध्ये घालणार होते. या लोकांना अंबादास ऐका अंबादास ऐका. अरे यांना मी सांगतो. अरे हे गेले होते तिकडे. हे गेले होते लोटांगण घालून आले आणि म्हणाले मला वाचवा आणि पुन्हा पलटी मारली. आणि म्हणून यांचे प्रमुख पण गेले आणि तिकडं म्हणाले आम्ही युती सरकार स्थापन करू. इकडं आल्यावर पलटी मारली. आणि या बीजेपीच्या देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, आशिष शेलार या 4 लोकांना जेलमध्ये टाकणार होते. जेलमध्ये टाकून
मध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार घेणार होते त्यावेळेस मी बसा औरंगजेबी विचार तुम्ही सोडा. औरंगजेबीचे अरे तुम्हाला नोटीस आली, तुम्हाला नोटीस आल्यानंतर तुम्ही गेले. हे एक मिनिट तुम्ही बसा खाली. अरे सत्तेसाठी हे लाचार झाले. सत्ता मिळावी म्हणून तुम्ही बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला लांब ठेवलं त्या काँग्रेस बरोबर बसले. औरंगजेबी विचार तुम्ही घेतले, बाळासाहेबांचे विचार सोडले, शिवाजी महाराजांचे विचार सोडले आणि म्हणून या एकनाथ शिंदेने धाडस केलं, हिंदुत्वाचं सरकार आणलं. हिंदुत्वाचं सरकार, बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आणलं. 2.5 वर्ष आम्ही महायुतीचा कारभार केला. 2.5 वर्ष महायुतीचं सरकारने काम केलं म्हणून तुमचं विरोधी पक्ष नेता पण गेलं. अरे तुमचं काही गेलं.